बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिल्लीत जाऊया। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपतींची भेट घेतलेली आहे आणि राष्ट्रपतींसमोर त्यांनी अर्थसंकल्प आपला सादर केला आहे। तीच ही दृश्य आपण काही वेळापूर्वीची बघतोय, ज्यावेळेला अर्थसंकल्पाचं लाल चोपडी घेऊन त्या बाहेर पडलेल्या होत्या आणि काही वेळातच त्या आता हा जो अहवाल आहे, अर्थसंकल्प आहे, तो संसदेसमोर मांडणार आहेत। त्या तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यांच्याकडे सुद्धा अर्थसंकल्प त्यांनी दिलेला आहे। लोकसभेची मान्यता मिळाल्यानंतर कॅबिनेट समोर हा अर्थसंकल्प मांडण्यात येईल आणि कॅबिनेटची मान्यता मिळाल्यानंतर निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सदनात सादर करणार आहेत। आणि याच अर्थसंकल्पातून नेमक्या काय अपेक्षा आहेत, कुणाला काय मिळणार, टॅक्स स्लॅब बदलणार का, शेतीसाठी काय तरतुदी, ग्रीन एनर्जी, सोलर एनर्जी, या सगळ्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार, डिफेन्ससाठी, संरक्षण क्षेत्रासाठी कशा तरतुदी असतील, अनेक अपेक्षा, अनेक कयास बांधले जात आहेत। सर्वसामान्यांच्या अपेक्षा यातून काय असतील याच संदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आहेत। आंबेकरजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये। सगळ्यात पहिल्यांदा तिसऱ्या टर्ममधला हा पहिला अर्थसंकल्प आहे। एक भाजपचे कार्यकर्ता म्हणून किंवा त्याही पलीकडे जाऊन एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून काय अपेक्षा आहेत, आज अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून नेमकं काय निघू शकतं? मला असं वाटतं की भाजपनी गेल्या 10 वर्षामध्ये जे काही काम केलं त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही स्थिर झालेली आहे। म्हणजे त्याचा पाया मजबूत झाला आणि आता ती तिसऱ्या टर्म मध्ये ही जी अर्थव्यवस्था आहे ती 60% दराने वाढण्याची खात्री झालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपण व्यक्तिगत अपेक्षा तर नक्कीच ठेवतो, परंतु देश म्हणून देशाची प्रगती, देशाला आपण जे आर्थिक महासत्ता बनवणार आहोत आणि देशाला आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि जगातल्या सर्व देशांमध्ये दुसरी महत्त्वाची अर्थव्यवस्था बनवायचं जे आपण ठरवलेलं आहे, त्या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे। पुढच्या 5 वर्षाची रूपरेषा या अर्थसंकल्पातून आपल्याला कळेल आणि मी त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो। अगदी काही वेळातच आपल्यासोबत काँग्रेसच्या हेमलता पाटील सुद्धा असतील, त्याचबरोबर शेअर मार्केटचे एक्सपर्ट केदार ओक असतील आणि बँकिंग एक्सपर्ट विश्वास उटगी सुद्धा असणार आहेत। त्यांच्याकडनं सुद्धा आपण सगळं जाणून घेणार आहोत। या अर्थसंकल्पातनं काय अपेक्षा ठेवायच्या किंवा अर्थसंकल्पाकडे पाहताना नेमकं या कुठच्या दृष्टीने पाहायचंय। मात्र आंबेकरजी, एक मुद्दा याच्यामध्ये असा आहे की विरोधक अगदी सुरुवातीपासून दरवेळेपासून ती टीका करत असतात। एक यामध्ये असं आहे की आज संजय राऊतांनी सुद्धा काही वेळापूर्वी तो मुद्दा उपस्थित केलेला होता, विशेष राज्याचा दर्जा, विशेष आर्थिक तरतूद त्यामध्ये असू शकते, बिहारकडनं मागणी झालेली होती। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कसं बघायचं? विशेष राज्याचा दर्जा हा थोडा संवेदनशील मुद्दा आहे। एका राज्याला दिला आणि दुसऱ्या राज्याला दिला नाही। आपण ज्यांचं नाव घेतलं, मी त्यांचं नाव घेणार नाही, परंतु त्यांची सवय अशी आहे की जर विशेष राज्याचा दर्जा दिला तर त्यांना का दिला आणि दिला नाही तर त्यांना का दिला नाही, हे विरोधकांचं काम आहे। त्यामुळे विशेष राज्याचा दर्जा देणं याच्याशी अटॅच जे प्रोज आणि कॉन्स आहेत त्याचा निर्णय घेऊन, त्याचा विचार करून आणि मग सगळ्या राज्यांना समानता मिळेल। जरी त्या राज्यामध्ये भाजप म्हणजे एनडीएचं सरकार असेल किंवा नसेल, परंतु सगळ्या राज्यांना एकदा भाजप आणि एनडीए सत्तेत आल्यानंतर आपल्या लोकशाहीमध्ये सगळ्या राज्यांना समान ट्रीटमेंट मिळाली पाहिजे। त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना मदत दिली पाहिजे, त्यांना जे वेगळा दर्जा पाहिजे असेल तर तो दिला पाहिजे। याचा सामग्र्याने विचार होईल, एकट्या कुठल्याही याचा विचार होईल असं मला वाटत नाही। याला अनेक कंगोरे असतात। टीका त्या दृष्टीने तीच होतीये की बिहारकडे 1.25 लाख कोटी जातात, आंध्र प्रदेश 70-80 हजार कोटी घेऊन जात आहे आणि महाराष्ट्र जिथे दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या अनेक समस्या आहेत आणि महाराष्ट्रामधनं मुंबईसारख्या ठिकाणाचे विशेषतः रेव्हेन्यू खूप जास्त असताना त्यांच्याकडे म्हणावा तेवढा फायनान्शियल फ्लो होताना दिसत नाहीये, हा विरोधकांचा आक्षेप आहे। मला असं वाटतं की हा विरोधकांचा आक्षेप हा अपुऱ्या माहितीवर आणि विरोधक म्हणून केलेली टीकेसाठीची टीका आहे। जीएसटीचा आपण स्वीकार केल्यानंतर राज्यांना किती रेव्हेन्यू मिळायचा, केंद्राला किती मिळायचा, एसजीएसटी, आयजीएसटी आणि सीजीएसटी याच्यामधलं वाटप ठरलेलं आहे आणि ते एस्क्रो अकाउंट आहे। त्यामुळे राज्यामध्ये जर महसूल जास्त गोळा होत असेल तर एसजीएसटी द्वारे
त्या राज्याचा समान हिस्सा त्यातला ठरलेला हा राज्याला ऑटोमॅटिक मिळतो. त्याच्यामध्ये केंद्राने देण्याचा मुद्दाच येत नाही मॅडम. त्यामुळे ही जी टीका आहे ही एकांगी टीका आहे. अजून एक अशी टीका होतीये की भाजपकडनं, म्हणजे आता महाराष्ट्राची निवडणूक येते, विधानसभेची 3-4 राज्यांच्या आणखी निवडणुका लागतील आता पुढच्या काळामध्ये, त्याच्या पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात येतील. तर या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रेवडीवाली राजनीती खेळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. म्हणजे महिलांसाठी म्हणा, शेतकऱ्यांसाठी म्हणा, तात्पुरत्या काही योजना आणल्यासारखं भाजप दाखवेल वगैरे, अशा पद्धतीची टीका होते की उचलायचं आणि लोकांच्या हातात थेट पैसे द्यायचे त्या योजनेसाठी. पुढे त्याचं काय होतं हे मात्र मॉनिटर होत नाहीये, असा आक्षेप घेतला जातोय. अतिशय चुकीचा आक्षेप आहे मॅडम. मी असं विचारतो विरोधकांना, ज्या वेळेला राहुल गांधी खटाखट करून 10 कोटी कुटुंबांना दर महिन्याला दर वर्षाला 1 लाख रुपये पोहोचवण्याची गोष्ट भारतभर करत होते, तेव्हा एका तरी पत्रकारांनी, एका तरी नागरिकांनी त्यांना असा सिंपल प्रश्न विचारला असता की 10 कोटी लाख ही रक्कम तुम्ही लिहून दाखवा. ती आणायची गोष्ट वेगळीच, त्याची प्रोव्हिजन कुठून करणार ही गोष्ट वेगळी. आपण जर पाहिलं तर देशाचा जो संपूर्ण अर्थसंकल्प आहे हा 50 ते 60 लक्ष कोटी रुपयांचा असतो. आता हे गृहस्थ बात करतायत जी ती 10 कोटी लाख एवढ्याची गोष्ट करतायत, कारण प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 1 लाख रुपये त्यांच्या महिलेच्या नावावर देण्याचं ते आश्वासन देत आहेत. तर ह्याचा विचारच त्यांनी केलेला नव्हता. त्यामुळे विरोधकांची जी टीका आहे ती अतिशय बेसलेस, काही विचार न करता, या उलट भाजप सरकारने, नरेंद्र मोदी सरकारने 2014 साली जी आश्वासनं दिली ती 100% पूर्ण केली. 2019 साली जी आश्वासनं दिली त्यातली 2 किंवा 3 आश्वासनं आता त्याची कार्यवाही सुरू आहे म्हणून पूर्ण नाहीत. आणि यापुढे 2024ला जी आश्वासनं दिलेली आहेत ज्याच्यामध्ये 70 वर्षावरच्या वृद्धांसाठी आयुष्यमान विम्याचं कव्हर असेल, त्यानंतर 1 कोटी घरांना सूर्यघर योजना लागू करणं असेल, अशा सगळ्या आश्वासनांची पूर्ती आम्ही निश्चितच करू हे मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो. शेतकऱ्यांबाबत ज्या काही तरतुदी आहेत त्याच्याबाबतही बरेच मुद्दे, बरेच प्रश्न उपस्थित केले जातात. जसं 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सारख्या ज्या योजना आहेत, तर प्रत्यक्षात 1 रुपयामध्ये पीक विमा ही डोकेदुखी बनलेली आहे. कारण बऱ्याच वेळेला तो क्लेम मिळत नाही, बऱ्याच वेळेला त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करताना नाकी नऊ येतात. सिबिल स्कोरचा मध्ये मुद्दा झाला होता ज्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. आपण असं पाहतो भारतामध्ये की सरकार जे काही ठरवतं ते एक्झिक्यूट करण्याचं काम हे बाबू लोकांकडे असतं नेहमी, आणि त्यांच्या काही पद्धती किंवा त्यांचा काही अडथळा आणण्याचा प्रयत्न असू शकतो. आपण जे उदाहरण दिलं पीक विम्याचं, त्याच्यामध्ये विमा कंपन्यांची अरेरावी हा एक मुद्दा महत्त्वाचा होता. आणि माझ्या मते महाराष्ट्राच्या राज्य सरकारने तो मुद्दा यशस्वीपणे मोडून काढलेला आहे. आणि 1 रुपयाची पीक कर्ज विमा योजना ही कशी जास्तीत जास्त यशस्वी होईल या दृष्टीने महाराष्ट्राचं सरकार कायम प्रयत्नशील राहिले. महाराष्ट्राचं नव्हे, देशभरातली सगळी भाजपची सरकार कायम प्रयत्नशील राहिलेली आहेत. अगदी. आणि या अर्थसंकल्पाकडे साहजिकच सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण इतिहासात असं पहिल्यांदाच होतंय की एक अर्थमंत्री सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करतायत. आणि अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या केवळ 2ऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा भार होता, त्यावेळेला त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता. तसा सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री होत्या. आणि सीतारामन ह्या 2ऱ्या अर्थमंत्री आहेत आणि 7व्यांदा हा अर्थसंकल्प त्या सादर करण्यात, हा इटसेल्फ म्हणजे हा स्वतःमध्ये एक वेगळा विक्रम आहे. जास्तीत जास्त वेळाचा अर्थसंकल्प सादर करायचा विक्रम त्यांच्या नावे आहे. मात्र ऐतिहासिक असं त्यांच्या स्वतःसाठी ज्यावेळेला आंबेडकरजी हे असतं त्यावेळेला जनतेसाठी काही ऐतिहासिक मिळणार, काही अपेक्षा साहजिकच असणार आहे त्यांच्याकडे. नक्की देणार मॅडम. बेसिकली आपण एक लक्षात घ्या की निर्मला ज्या सीतारामनजी ज्या आहेत त्या अगदी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून वरती आलेल्या महिला आहेत. आणि आपण त्यांची साधेपणा जर पाहिला असेल तर पक्षाने जेव्हा त्यांना विनंती केली की तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवा,
तेव्हा आजकालच्या निवडणुकांचं स्वरूप सगळ्यांनाच माहिती असल्यामुळे त्यांनी नम्रपणे सांगितलं की भले मला तुम्ही संधी दिलीत याबद्दल मी तुमची आभारी आहे, पण माझ्याकडे ती मनी पॉवर नाही, मी साधी गृहिणी आहे आणि त्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही. हा जो एक आत्मविश्वास आहे, आपण बऱ्याच वेळेला महिला सबलीकरणाची चर्चा करतो. आपण मगाशी उल्लेख केलात की त्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत, परंतु पूर्णवेळ अर्थ खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. आणि हा जो एक महिला सबलीकरणाचं हे जे एक मूर्त रूप भाजपने दाखवलेलं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या जाणीवा या सामान्य मध्यमवर्गीय गरीब लोकांशी जोडलेल्या आहेत, त्यामुळे त्या निश्चितच त्यांची काळजी करतील असा मला ठाम विश्वास वाटतो. ठीक आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. हेमलता ताई, स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये. आणि अगदी पुढच्या काही मिनिटात अर्थसंकल्प सादर व्हायला सुरुवात होईल, काय अपेक्षा आहेत यावर्षी? काय आज निर्णय असा काय होणार नाहीये, पण ह्याच्यातून आपल्याला म्हणतो असा हा सगळा वर्ग आहे. तर त्यामध्ये विचार करताना हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, तर त्या संदर्भात नुसता घोषणांचा पाऊस न पाडता ऍक्च्युअल लोकांना काय मदत होईल असा अर्थसंकल्प असला पाहिजे. त्याच्यामध्ये सोशल सिक्युरिटीकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आरोग्याच्या सुविधा असतील किंवा शिक्षणाच्या सुविधा असतील ह्या फ्री ऑफ कॉस्ट दिल्या गेल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयावर विचार करायचा तर आयात निर्यातीची जी सगळी चुकीची धोरणं, वेळोवेळी बदलणारी धोरणं, गहू असेल, तांदूळ असेल, साखर असेल किंवा कांदा असेल याच्यावरची निर्यात बंदी असेल किंवा आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते शेती क्षेत्रामध्ये वाढवण्यासाठी जे काही सुविधा द्याव्या लागतील त्या दिल्या पाहिजेत. ज्या पद्धतीने युरियाच्या खतावरती तुम्ही टॅक्स सबसिडी देता तशी सेंद्रिय खतांवरती सबसिडी दिली पाहिजे. शेतकऱ्यांचं जे किसान योजना आहे त्याचा 12,000 पर्यंत ती किसान योजनेचा हे वाढवला पाहिजे. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते केलं पाहिजे. मध्यमवर्गीयांचा विचार केला तर स्लॅबमध्ये त्यांचा इन्कम टॅक्स स्लॅब आहे तो 8 लाखापर्यंत वाढवला गेला पाहिजे. अशा दृष्टीने मला असं वाटतं की शेतकरी, मध्यमवर्गीय, कामगारांच्या विषयावरती 8वा वेतन आयोग लागू केला पाहिजे आणि जुनी पेन्शन योजना ही कायम ठेवली पाहिजे. जुन्या पेन्शन योजनाच कामगारांच्या हिताचे आहे त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. कंत्राटी कामगार असतील किंवा ज्या पद्धतीने आपण रोजगाराच्या संधी आहेत ते कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत, ना की कंत्राटी कामगार लावले. तर जास्तीत जास्त लोकांना जर आपण रोजगार देऊ शकलो, लोकांच्या हातामध्ये जर पैसा खेळता राहिला तर मला असं वाटतं की कुठंतरी यामध्ये बदल होईल, देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होईल. पेट्रोल डिझेलवरती 18 ते 20% तुम्ही टॅक्सेस घेता, त्यामुळे जी महागाईमध्ये वाढ झालेली आहे तर ते टॅक्सेस कमी केले पाहिजेत, लोकांना त्यामध्ये दिलासा दिला पाहिजे. महिला असतील तर महिलांच्या प्रश्नावरती, दारिद्र्य रेषेखालील ज्या महिला आहेत तर त्यांना तुम्ही काही त्यांना अनुदान दिलं पाहिजे, त्यांना काही फंडिंग केलं पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांचा आरोग्याचा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रश्न आहे, तर या प्रश्नांवरती पण सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मला काही फार शब्दांची जगलरी करता येत नाही नम्रता, पण मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत धरून ज्या काही तुम्ही अर्थसंकल्पामध्ये घोषणा करता येतील त्या घोषणा तुम्ही केल्या पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने हा अर्थसंकल्प असावा अशी अपेक्षा आहे. हेमलता, तुम्ही महागाईचा उल्लेख केला तर आपला अर्थसंकल्प सादर व्हायच्या पूर्वसंध्येला जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल समोर आलेला आहे त्याच्यामध्ये काही महागाई संदर्भातले आकडे, ओव्हरऑल संपूर्ण महागाई जी आपण बघतोय तर ती जवळपास 7% आसपास होती, ती 5.5-6% घसरलेली आहे. मात्र अन्नधान्य किंवा इतर कन्झ्युमेबल्स जे आपण म्हणतो, आपल्याला जे बेसिक गरज ज्यांची असते त्या बाबतीतली महागाई मात्र ही जवळपास 1-1.5% वाढलेली आहे. या सगळ्याकडे कसं बघायचं? नाही, जसं आहे नम्रता की सर्वसामान्य माणसाला जर जगण्याचा दिलासा नाही मिळाला तर बाकी कुठल्याही अर्थसंकल्पाला किंवा कुठल्याही शब्दांच्या, आकड्यांच्या जगलरीला काहीच अर्थ राहत नाही. आपण बघितलं की ज्या पद्धतीने खाद्यतेलाच्या असेल, डाळीच्या असेल, ज्या पद्धतीने किमती वाढलेल्या आहेत, पेट्रोल डिझेलमध्ये ज्या पद्धतीने वाढ झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी, शिक्षण क्षेत्रामध्ये जी फीज मुलांच्या वाढलेल्या आहेत, हा सगळा जर विचार केला तर प्रचंड प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे. त्यांनी सर्वसामान्य माणूस होरपळला जातो. आता मी या ठिकाणी सूचित करायला नको, परंतु गेल्या 8-15 दिवसामध्ये आपण एक
शाही विवाह बघितला आणि तो 15 दिवस आपण सोशल मीडियावरून तो विवाह बघितला. ह्या ज्या गोष्टी जेव्हा आपल्या देशामध्ये घडतात, देशामध्ये पाहायला मिळतात, तेव्हा सर्वसामान्य माणसाचा कुठेतरी जगण्यावरचा विश्वास कमी होतो. आणि ही जी दरी वाढतीये, ही जी प्रचंड प्रमाणामध्ये दरी वाढते आणि ही दरी कुठेतरी मग सोशल सिक्युरिटी असेल, एकमेकांबद्दल राग लोभ असतील, ते ज्या पद्धतीने वाढतात, ज्या पद्धतीने मग लोक रस्त्यावरती येतात, ज्या पद्धतीने आंदोलनं होतात, ज्या पद्धतीने लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन येतं, हे सगळं जर कमी करायचं असेल तर सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी त्यांच्या जिव्हाळ्याच्या वस्तूंच्या ह्याच्यामध्ये जर कमी केलं, वाढ कमी केली, तर मला असं वाटतंय की मग कुठंतरी या अर्थसंकल्पाला काही अर्थ राहिला असं म्हणता येईल. आणि शेतकऱ्यांचा प्रश्न का मी परत वारंवार उल्लेख करतोय, 60% पेक्षा जास्त ह्या देशामध्ये शेतकरी आहेत. त्यांच्या प्रश्नावरती जी प्रचंड हेळसांड चाललेली आहे, म्हणजे ज्या पद्धतीने मनाला येईल तशी धोरणं आखली जातात, इलेक्शन तोंडावर ठेवून मनाला येईल तशा घोषणा केल्या जातात, ह्या कुठेतरी बंद केल्या पाहिजेत. आणि अर्थसंकल्पामध्ये फार मोठ्या घोषणा होतात, फार मोठी आश्वासनं दिली जातात, पण पुढचा अर्थसंकल्प जेव्हा होतो तेव्हा आधीच्या अर्थसंकल्पाचं काय झालं याचाही कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. नाहीतर हे फक्त बोलणं होतं आणि प्रत्यक्ष जनतेला फायदा त्याच्यामधनं काहीच होत नाही. मी आंबेडकर सरांकडे हाच प्रश्न घेऊन जाते. म्हणजे आता मी आकडेवारीच माझ्या समोर आलेली आहे. 2023च्या तुलनेत 2024 मध्ये महागाईमध्ये घट झाली आहे. म्हणजे 6.7%वरनं 5.4%वरती महागाई आली आहे. पण या आर्थिक वर्षामध्ये अन्नधान्य महागाई जी आहे, अन्नधान्यासाठीची, त्या अन्नधान्यासाठीच्या महागाईमध्ये 6.6%वरनं ती 7.5%वरती गेलेली आहे. म्हणजे आता हेमलताताईंनी जो विचार केला की सर्वसामान्यांसाठी ही महागाई महागाईच आहे, त्याच्यामध्ये कमी झालेला आकडा हा त्यांच्यापर्यंत सिपिन होत नाहीये. महागाईचा आपण चांगला मुद्दा काढलात, आपण माहिती चांगली दिलीत. त्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या नियंत्रणाच्या गोष्टी असतात. एक असतो CPI म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स, दुसरा असतो WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स. एकाला म्हणतात हेडलाईन इन्फ्लेशन. तर हेडलाईन इन्फ्लेशन हे जे काढतात हे फूड प्रॉडक्ट्सचं त्या बास्केटमधून बाजूला काढून हेडलाईन इन्फ्लेशन काढतात. ते आत्ता जर आपण पाहिलं तर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार ते 4.5% आहे आणि ते 4.2 वरती 2025 पर्यंत जाईल असं रिझर्व्ह बँकेची खात्री आहे. आता रिझर्व्ह बँकेची जी मॉनिटरिंग कमिटी आहे ती याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम करत असते आणि त्यांची दर 2 महिन्यांनी मीटिंग होते आणि ते त्याप्रमाणे पतधोरणाचं नियंत्रण करून, कर्ज धोरणाचं, कर्जाच्या व्याजदरांचं, ठेवीच्या व्याजदरांचं नियंत्रण करून त्याच्यावर कंट्रोल करत असतात. तर माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने जो एक नॉर्म घालून घेतलाय की महागाईचा बेसिक दर जो आहे तो 4% असावा आणि त्याच्यामध्ये +2% -2% एवढी जी आहे ती सूट दिलेली आहे किंवा तेवढं फ्लेक्सिबिलिटी त्याला दिलेली आहे. तर आता जर आपण पाहिलं तर 4.5 आणि 4.2 हे त्या फ्लेक्झिबिलिटीमध्ये बसतात. आता राहिला मुद्दा फूड इन्फ्लेशनचा. आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 2 आर्थिक वर्षामध्ये किंवा वर्षांमध्ये, कॅलेंडर इयरमध्ये हवामानामध्ये मोठ्या प्रमाणावरती अनियमितता होती. नको तेव्हा पाऊस पडला आणि पाहिजे तेव्हा पडला नाही. त्यामुळे एकंदर जी खाद्यपदार्थांची महागाई आहे ती वाढली आणि CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये फूड प्रॉडक्ट्सचा वाटा 46% असतो. त्यामुळे त्याच्यामुळे CPI अफेक्ट होतो. पण सगळ्यांना खात्री आहे यावर्षी जर मान्सून नियमित झाला तर ही महागाई कंट्रोलमध्ये येईल. आपल्यासोबत केदार ओक आहेत, आर्थिक विषयांचे अभ्यासक, शेअर मार्केटचे एक्सपर्ट आहेत. ओक सर, या आर्थिक सर्वेक्षण अहवाल मी आता काल जो पटलावरती आला सदनासमोर त्याच्यामधलं सांगते की GDP 8.2 पर्यंत वाढेल असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे आणि यावर्षी GDP सुद्धा वाढलेला आहे. 2023च्या तुलनेत 2024 मध्ये गुंतवणूकदार किंवा आर्थिक क्षेत्राने ह्या सगळ्याकडे कसं बघायचं आणि या अर्थसंकल्पातनं काय अपेक्षा ठेवायच्या? खरं तर सांगायचं तर आता जर तुम्ही गेल्या 10 वर्षाचा या सरकारच्या कामाचा एकंदरीत जर आढावा घेतलात तर एक सातत्य आपल्याला बघायला मिळतं की महागाई मॉडरेट केली जाते आणि GDP पण मॉडरेट केलेला गेलेला आहे. सो या फ्रंटवरती आज जगात वेगवेगळे प्रॉब्लेम चालू असताना आपण 10 वर्ष यात सातत्य ठेवलेलं आहे. हे सातत्य ठेवल्यामुळे आज सरकारकडे ना एक स्ट्रॉंग बेस बनलाय की आम्ही या 10 वर्षात सगळं मेंटेन करून चालू. आपल्याला याच्यामध्ये करोना आला, आज इतर गोष्टी या सगळ्या घडत गेल्या मधल्या पिरियडमध्ये आणि हे सगळं असताना आज सरकारने म्हणजे
बघा पॉप्युलर बजेट डिक्लेअर करायला राज्य सरकार आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटनी काही बाबतीत स्ट्रॉंग डिसिजन घेणं आता गरजेचं आहे असं वाटतं की फ्री गोष्टी देण्यापेक्षा काही गोष्टी कंट्रोल करून जेणेकरून लोक जास्तीत जास्त टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतील. जो आता एक्झिस्टिंग माणूस टॅक्स भरतोय त्याच्यावर आता भार कमी होईल. आणि साधारण सर उदाहरण देऊ शकता याचं की काय केलं पाहिजे, काय थांबवलं पाहिजे, तुम्ही जे म्हणताय थोडंसं इलॅबोरेट करा. सांगतो ना की बेसिकली ज्या त्या 2 टॅक्स रेजिम चालू आहेत ज्यांनी थोडंसं कन्फ्युजन आहे लोकांच्या मध्ये की आम्ही फर्स्ट जुना रेजिम आणि नवा रेजिम. तर इथे अशा ठिकाणी सरसकट जुना रेजिम काढूनच टाकावा. कारण त्याचं कारण असं आहे की आज लोकांच्या हातात पैसा खेळता राहिला तरच तो इकॉनॉमीमध्ये येणार आहे. आणि आज तुम्हाला जी काही एक्झम्पशन्स आहेत, जी काही आहेत, या सगळ्या तात्पुरत्या पळवाट आहेत लोकांच्या. की मग आज तुम्ही बघितलं तर साधारणतः 12 कोटी लोक इन्कम टॅक्स भरत आहेत. त्यातले 6 कोटी लोक नील इन्कम टॅक्स भरत आहेत. जे राहिलेले 6 कोटी आहेत त्यांच्यावर जर काही डिमांड आली तर ती लोक पण आर्ग्युमेंट करत बसतात. शेवटी सरकारला यातनं फारसा काही पैसा मिळत नाहीये. तर स्ट्रेट 10 लाखापर्यंत इन्कम फ्री करावं. माझं ठाम मत आहे की 10 लाखापर्यंत इन्कम फ्री करून त्याच्या वरती जे इन्कम असेल त्याच्या एक ठराविक स्लॅब बनवाव्यात आणि सगळ्या लोकांना याच्यामध्ये आणावं आणि न्यू टॅक्स रेजिम मध्ये सगळ्यांना नवीन टॅक्स रेजिम मध्ये आणावं. आणि जे मल्टिपल टॅक्स म्हणजे आता शेअर मार्केटच्या दृष्टीने जर तुम्ही विचार करायला गेला तर तुम्हाला STT आहे, लॉंग टर्म गेन आहे, शॉर्ट टर्म गेन आहे, इतर टॅक्सेस त्याच्यात लागतात, GST येतो. हे मल्टिपल टॅक्स घेण्यापेक्षा एक सरसकट एकच बेस पकडावा. कारण की बघा लॉंग टर्म जेव्हा तुम्ही म्हणता ना तेव्हा एक विचार करायला पाहिजे की लॉंग टर्म म्हणजे किती. आता एखाद्या माणसाने 1 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले असतील आणि त्याचे 10 वर्षांनी जर 10 लाख झाले तर 10 वर्षांनी त्याची व्हॅल्यू तेवढीच असते. तर त्याला तुम्ही असं म्हणू शकत त्या माणसाने गेन कमवला. आज तो माणूस त्यात रिस्क घेऊन उभा आहे आणि मग तो 9 लाख कमवणार म्हणून सरकार म्हणा की तुम्हाला लॉंग टर्म खरी आम्ही 10% लावणार. हे असं सेन्सिबल नाही वाटत अशा केसमध्ये. आणि हा रिजिम आपण एकदा चेंजेस करायचा प्रकार 2018 साली अरुण जेटली जेव्हा अर्थमंत्री होते त्यांनी केला होता. त्याच्यानंतर आपल्याकडनं तुम्ही बघितलं तर FII ने काढता पाय घेतला. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण बाहेरच्या गुंतवणाऱ्या पण इकडे कसं आणू. आणि आज मोठा बेस काय आपल्याकडे म्युच्युअल फंडा थ्रू ह्यूज पैसा येतोय. त्यामुळे हा एक मोठा स्रोत सामान्य माणसाचा पैसा हा आज मार्केटला खूप खेळला जातोय. आणि त्यामुळे कसं आपलं मार्केट बेस मोठं चाललंय. आता शेअर मार्केट खूप मॅच्युअर्ड होत चाललं असं माझं मत आहे. मार्केट आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. लोकांनी पण ते बघायला पाहिजे की मी इन्व्हेस्टमेंट जेव्हा शेअर मार्केटमध्ये करतो तेव्हा मी ट्रेडर आहे का इन्व्हेस्टर आहे. आजकाल जो काही गाजावाचं चाललंय पण गेल्या 2 दिवसात पेपरात जर बातम्या पण वाचल्या असतील तर इथे RBI गव्हर्नर सांगतात की FD मधले पैसे कमी होत चाललेले आहेत आणि लोक शेअर मार्केटमध्ये जायला लागले आहेत. कारण की आज लोकांना कळतं की माझ्या मुद्दलाला ग्रोथ कुठे मिळते तर ती म्युच्युअल फंड थ्रू होऊ शकते आणि ती सेफमध्ये आहे. दुसरं असं आहे की F&O ट्रेडरबद्दल पण आजकाल बऱ्याच चर्चा केल्या जातात की F&O ट्रेडरमध्ये लोक बरेच पैसे घालवतात. आणि काही बाबतीत ते सत्यही आहे की माहिती नसताना लोक यात ट्रेड करतात. सो अशा ठिकाणी फास्ट पैशाच्या मागे जाण्यापेक्षा लोकांनी जास्तीत जास्त पद्धतीने मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर यात कसा राहील, मी माझी वेल्थ कशी क्रिएट करेन यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. मी तर नेहमीच लोकांना सांगतो की जसं परंपरेने आपण मुलांना घरं देतो तसं आपण शेअर्स द्यायला शिकलो पाहिजे. त्यावरच आपण त्याशी वेल्थ क्रिएशन करू शकू. आणि या सगळ्यांचा उहापोह गव्हर्नमेंटने यावेळेला बजेटमध्ये करताना करावा. गव्हर्नमेंटकडे खूप चांगलं क्वेश्चन आहे. आज PSU जर तुम्ही जर बघायला गेलात तर 5 वर्षापूर्वीची PSUची व्हॅल्यू आणि आजची PSUची व्हॅल्यू यात खूप मोठी गॅप पडलेली आहे. पण त्यातनं काही स्टेक विकून गव्हर्नमेंटने जर फंड रेज केले तर ऑटोमॅटिकली त्यांचं करंट अकाउंट डेफिसिट कमी होऊ शकतो. तर या गव्हर्नमेंट आता सोयी अवेलेबल आहेत, आयुध अवेलेबल आहेत. तर या सगळ्याचा त्यांनी विचार करावा बजेट मांडताना आणि त्यातनं इकॉनॉमी कशी ग्रो होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. बरं, तुम्ही जे धाडसी निर्णय म्हणताय त्याच्यामध्ये एक म्हणजे लखपती दीदी असेल, लाडली बहना ह्यासारख्या योजना आहेत. त्या योजनांच्या बाबतीत पण धाडसी निर्णय घ्यावे. म्हणजे मला एक उदाहरण देते. मी जम्मू काश्मीरमध्ये गेलेले असताना तिकडच्या स्थानिक सरकारची योजना होती बकरवाल समाजासाठी. ते सरकारतर्फे त्यांना 5 बकऱ्या द्यायचे आणि त्यांना एक वेळ मर्यादा असायची 2 वर्ष किंवा 3 वर्ष आणि त्या वर्षानंतर त्यांनी त्या बकऱ्या परत द्यायच्या सरकारला. सो ह्या ज्या योजना आहेत लखपती दीदी असेल किंवा लाडली बहनासारख्या योजना असेल, सरकार त्या महिलांना इन्व्हेस्टमेंट म्हणून ठराविक अमाऊंट देईल, जी अमाऊंट त्यांना सरकारला परत करणं बंधनकारक असेल. अशा प्रकारचे धाडसी निर्णय म्हणताय तुम्ही? नाही, तसं नाही. पॉप्युलिस्टिक बजेट करायला राज्य सरकार आहेत, पहिलं लक्षात घ्या. सेंट्रल गव्हर्नमेंट हा जेव्हा देशाचा विचार करतं तेव्हा त्यांनी जास्त इन्सेंटिव्ह करण्यापेक्षा लोकांना जास्तीत जास्त पद्धतीने कसं टॅक्स ब्रॅकेटमध्ये आणलं जाईल हे बघितलं पाहिजे. आज तुमच्या देशाचं 140 कोटी लोकांनी लोक टॅक्स भरायला तयार नसतील किंवा टॅक्स चुकवेकडे या लोकांचं लक्ष जर असेल तर तिथे सरकारने जास्त लक्ष दिलं पाहिजे की जास्तीत जास्त लोक टॅक्स ब्रॅकेटमध्ये कसे येऊ शकतात. किंवा तुम्ही सिम्पल सिस्टीम चालू करा. आज पूर्वी बघा ना डिव्हिडंड इन्कम टॅक्स फ्री होतं. जेव्हा लोक म्युच्युअल फंडामध्ये यायला लागले त्याच्यावर लोक पैसे कमवता लागले की डिव्हिडंड टॅक्स आणला. सो या गोष्टी गव्हर्नमेंट जेव्हा बघताय, आज गव्हर्नमेंटकडे सगळा स्टॅटिस्टिकल डेटा आहे, आपण सांगायची गरजही नाहीये.
खरंय. त्यामुळे हा सगळा डेटा असताना त्यांना माहिती आहे की कुठे कुठे लूपहोल्स आहेत किंवा कुठच्या पद्धतीने पॉप्युलिस्टिक बजेट जाऊ नये, माझं वैयक्तिक मत आहे की यांनी काही साध्य होणार नाही आणि फुकट ते पौष्टिक हा विषय आता सोडून द्यावा. खूप खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. फुकट ते पौष्टिक हे सरकारने सोडून कुठेतरी धाडसी निर्णय घ्यायची गरज आहे. अर्थात ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचलीच पाहिजे, मात्र त्याची सवय पडता कामा नये ह्याचा विचार आता करायची गरज आलेली आहे.